सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भगूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या उबाठा गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री देशमुख यांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटातील अनिता करंजकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे यांच्या सरळ लढत होत आहे। बलकवडे कुटुंबातील चौघे जण रिंगणात असून भगूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा उबाठा गटाच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। भगूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मला साथ द्या अशी मनस्वी इच्छा प्रेरणा बलकवडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। भगूर गावात गेल्या 25 वर्षे तेच रस्ते, तेच नाले, तेच वॉटर आणि मीटर या पलीकडे कुठल्याही विकास कामे झाली नाहीये। भगूर गावाच्या विकासासाठी आघाडीच्या सर्व उमेदवारांना येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी मतदान करून विजयी करा अशी मागणी आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या भाषणातून केली आहे। यावेळी आमदार सरोज अहिरे, माजी खासदार देविदास पिंगळे, गिरीश पालवे, एकनाथ शेटे, दीपक बलकवडे, गोरखनाथ बलकवडे, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, सचिन ठाकरे, विशाल बलकवडे, काकासाहेब देशमुख, अंबादास आडके, विलास कुलकर्णी, मेहबूब शेख, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब देशमुख, शांताराम बापू शेटे, सतीश कुलकर्णी, गणेश हासे, अरुण शेठ चव्हाण, मधुकर कापसे तसेच भगूर गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। अतिशय अटीतटीची आणि चुरशीची आहे। सर्वांचा प्रतिसाद हा हळूहळू टप्प्या पावलांनी आमच्या जवळ येत आहे आणि नक्कीच 3 डिसेंबरला विजयाचा गुलाल इथेच घड्याळाच्या चिन्हावर प्रेरणाताई असतील किंवा कमळाच्या चिन्हावर, मशालीच्या चिन्हावर सर्व उमेदवार उधळल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्याला देऊ इच्छिते। आणि मी आपल्या सर्वांना विनंती करते, सर्व भगूरकर वासियांना विनंती करते की गेल्या 5 वर्षामध्ये आमदार म्हणून मी आपली सेवा करण्याची पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। अनेक अडचणी मला आलेल्या आहेत, त्या वेळेवर मी मांडणार आहे। आज ती वेळ नाहीये, परंतु ज्या ज्या अडचणी मला आलेल्या आहेत त्या आपल्याला सांगितल्यानंतर भगूरचा विकास करायचा की नाही, 25 वर्षाची तुलना आणि 5 वर्षाची तुलना आपण ही विधानसभेच्या सदस्याच्या माध्यमातूनही करू शकतात आणि या भगूरच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या माध्यमातूनही करू शकतात। तेच वॉटर, तेच मीटर आणि तेच गटर, तेच रस्ते खोदायचे आणि तेच करायचे। आणि सर्वात ज्वलंत असलेला प्रश्न, गायब झालेला गार्डन ही बहीण तुमची उभी करून दाखवेल हा माझा शब्द आहे। या माध्यमातून आपण सर्वांनी आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या। शासन पातळीवरचे काही प्रश्न असतील, निधी आणायचा प्रश्न असेल, नक्कीच तुमच्या सर्वांची लेख म्हणून मी या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि कायम राहील। आणि या भगूरचा विकास मला या वॉटर मीटर गटरच्या पलीकडे घेऊन जायचा आहे आणि ती करण्याची संधी मी माझ्या माध्यमातून, या उमेदवारांच्या माध्यमातून मागत आहे। 2024 ला आज माझं भाग्य आहे की आज 23 नोव्हेंबर मागच्याच वर्षी आपल्या सर्वांनी मतांच्या रूपाने मला कौल माझ्या पदरात टाकला आणि 1 वर्षापूर्वी मी आपली विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले होते। मी या स्टेजच्या माध्यमातून सर्व भगूरकरांचे, सर्व देवळाली मतदारसंघातल्या माझ्या मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करते की पुन्हा एकदा त्यांनी मला ही संधी दिली। आणि नागरिकांना आपला आजचा प्रतिसाद पाहून प्रेरणाताई, आपला विजय नक्की झालेला आहे ना, परंतु आपली लढाई मोठी आहे, प्रस्थापितांविरुद्ध लढाई आहे, आपल्याला निकराने लढावं लागेल। आजच्या प्रतिसादाने आम्ही खूप उत्साहित झालेलो आहोत। अजून प्रतिसाद आम्हाला मिळेल आणि प्रेरणाताई, काही लोक हो म्हणत नव्हते, मुख्य संपत्ती अनेक लोकांची आहे जे उघड बोलणार नाहीये, एवढंच बोलतो। उशीर झालेला आहे, आमदारांना बोलायचंय म्हणून मी थांबतो। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। म्हणायला हरकत नाही। आशीर्वाद द्यायला आलेले माझे सगळे ज्येष्ठ
आणि या ठिकाणी उपस्थित माता भगिनी आणि बंधू, आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी प्रचाराच्या शुभारंभासाठी आल्या, त्यासाठी नतमस्तक होऊन तुम्हाला सगळ्यांना पहिलं तर आभार व्यक्त करते. बगूरची एक लेक, सून, मुलगी, तुमची बहीण या ठिकाणी मोठी लढाई लढतीये आणि या ठिकाणी तुमचा आशीर्वाद असाच 8 दिवस माझ्या मागे राहू द्या. 2 तारखेला आपलं निवडणूक आहे. 2 तारखेपर्यंत असाच सगळ्यांनी वेळ द्या आणि माझ्यासाठी स्वतः उमेदवार आहात असं समजून काम करा आणि काम करायची संधी दिली किंवा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व उभाठा यांनी मला जी नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली त्यासाठी धन्यवाद आणि सगळ्यांचा पाठिंबा माझ्या मागे असाच राहू द्या. देणार ना पाठिंबा?